साधारण सभागृह सिरियसली घ्यायला हवं, गांभीर्याने घ्यायला हवं आणि सभागृहामध्ये मंत्र्यांची उपस्थिती असायलाच हवी अशी अपेक्षा असते. त्यामुळे कोणी उठायचं आणि कोणाची उत्तर द्यायचं. म्हणजे भूगोलाच्या शिक्षकांनी इतिहास शिकवायला हवं, पीटीच्या शिक्षकांनी गणित शिकवायला हवं. असं काय बेसिकली ह्याची जी सेन्सिटिव्हिटी आहे या सभागृहाचं एक म्हणजे अनन्य साधारण महत्व आहे तेच संपत चाललोय आपण. महाराष्ट्रातील तमाम सामाजिक प्रश्न, समाजाचे प्रश्न सोडवण्याचा हा प्लॅटफॉर्म आहे. याचं गांभीर्य जर कमी झालं तर लोकशाहीची आणि समाज व्यवस्थेची हानी होईल हे लक्षातच येत नाही. नाही, असं आहे की भाषेच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही. भाषा प्रत्येकाने आपापली सांभाळूनच वापरली पाहिजे, की दुसऱ्याचा सन्मान केलाच पाहिजे. याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही. पण कोणी कोणाची उत्तरं दिली पाहिजेत याला छापील नियम आहे. ते छापील नियम तर पाळले गेले पाहिजेत. आणि सभागृह चालू असताना एवढं कोण व्यस्त असतं की त्याची जबाबदारी त्यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर टाकावी. म्हणजे कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं असं होतं ना ते. असं आहे की तुम्हाला राज्याचं उत्पन्न वाढवायचं आहे, ठीक आहे, दरोडे घाला ना, बँका लुटा. नाहीतरी तशाही बँका लुटल्याच तुम्ही. फक्त आता त्या बाजूला गेल्याने सेफ लुटालुटीचंच काम केलं. आता तिथे जाऊन लुटालुटीचंच काम करताय. म्हणजे आता पूर्ण महाराष्ट्राला बेवडा करायचा, पूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राचं मध्यधुंद राष्ट्र करायचं. कशासाठी? का? एकीकडे लाडक्या बहिणी करायचं. त्यांच्या बापाला दारू पडणार, त्यांच्या भावाला दारू पडणार, त्याच्या नवऱ्याला दारू पडणार आणि तिला तो जाऊन चोपणार. कसली लाडकी बहीण? लाडक्या बहिणीला उद्ध्वस्त करण्याचा कारभार केला या मल्ल्यांच्या नातेवाईकांनी. यांची निशाणी मॅकडोनल्ड आहे. मॅकडोनल्ड अब की बार मॅकडोनल्ड सरकार. म्हणजे मृणालताईंनी 74 सालापासून हे सगळं अडवून ठेवलं होतं. ज्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला लायसन्सेस देण्याचा, त्या मुख्यमंत्र्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्रामध्ये दारूबंदीविषयीचे अनेक आंदोलनं, दारूबंद, तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांचं संपूर्ण काम हे महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक आहे. त्या इतिहासावरती पूर्ण पानं पुसण्याचं काम हे सरकार करत आहे. उत्पन्न वाढवायचं आहे ना, तर कमी खा ना, थोडं कमी खा. असं आहे की आधी कुठली कारखानदारी ताब्यात घेतली आणि आता कुठली कारखानदारी ताब्यात घ्यायला निघाला आहात हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आजच्या दारू व्यवसायामध्ये कुठला राजकीय नेता सर्वात जास्त स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग, याचं नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि कोणासाठी केलं जाते हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. काही सुधारेल नाही. काय होणार आहे? फक्त काही निकटवर्तीयांचे खिसे भरले जातील एवढाच. आता जे लायसन्स दिलं 1 कोटीला एक लायसन्स आहे, ते ब्लॅकमध्ये 15 कोटीला विकलं जातं. कसलं कोणाला मिळणार आहेत पैसे? आपल्या हितसंबंधी लोकांचं खिसे भरले पाहिजेत याची सोय होती. पूर्वी हेच केलं होतं. जेव्हा एकदा हे लायसन्स वाटले गेले होते, ते लायसन्स वाटलेले कोणाला? आमदारांच्या नातेवाईकांना. आता मंत्र्यांच्या पोरांना. पोरं ऑलरेडी या धंद्यात आहेतच. राज्यातले 72 प्रशासकीय
अधिकारी हे हनी ट्रॅपमध्ये अडकले, त्यातले काही अधिकारी नाशिक राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये, नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्यातील एका बड्या नेत्याचा अनौपचारिक गप्पांमध्ये ठाण्याचे पोलीस सुद्धा म्हणतात की काही तक्रारी अशा आल्या आहेत ज्यामध्ये हनी ट्रॅपमध्ये अडकलेले प्रशासक आहेत. याच्याबद्दल मला काय माहित नाही, त्यामुळे ह्याच्यावरती बोलणं संयुक्तिक झालं. सर, अंजली दमनिया यांनी आरोप केला 2014ला अटॅक झाला होता. जमील शेख मनसेचं काम करत होते आणि नजीब मुल्ला जे अजित पवार यांच्या जवळचे आहेत त्यांनी ट्विटरला सांगून गोळ्या मारून त्यांची हत्या केल्याचं त्यांनी. हे मी अनेक दिवसापासून सांगतो. त्याच्यात अंजली दमान यांनी आज म्हणजे त्यांना अधिक प्रसिद्ध हे मिळालेलं आहे आणि त्यांनी सत्य ते सामोरे आणलंय. त्यात अल तय्यब नावाचा नजीब मुल्लाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे ठाण्यामध्ये, त्याचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि लोकांना त्याने विस्थापित सुद्धा केलेलं आहे असं सुद्धा म्हटलंय. त्याचे दाऊदचा भाऊ याच्याबरोबरचे संबंध पोलिसांनी दडपले. इक्बाल बरोबर त्याचे काय संबंध होते, कोण बिर्याणी खायला जायचं इक्बालच्या घरी, सगळ्यांना सगळं माहिती आहे. त्यासोबत त्या म्हणतात की उपमुख्यमंत्र्यांच्या जर जवळचे असेल तर मग तुमच्यावर कारवाई होत नाही. ही फॅक्ट आहे. कोणी फोन केला, कशी काय त्या इन्स्पेक्टरची बदली झाली, जो इन्स्पेक्टर त्याला रात्री अरेस्ट करायला जाणार होता. सत्य सांगितलं अंजली दमनिया यांनी. एक तासात बैठक आहे, तोपर्यंत थांबा. आज नेमकं जे होणार आहे ते तुम्हाला 1 तासाने समजेल.